परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात प्रतिकात्मक जोडेमारो आंदोलन करण्यात आलं। दिल्लीतील विद्यार्थी आणि शेतकरी आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ संघटनेनं केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केलाय। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केलाय की दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराचा वापर केला, तर किसान घाटावर आंदोलनासाठी आलेल्या शेतकरी नेत्यांना आणि हजारो शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं। या कारवाईचा निषेध म्हणून परभणीतील शेतकरी आणि युवकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारनं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। राज्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। त्याचा सकारात्मक परिणाम जलसाठ्यावर दिसून येतोय। मुंबईकरांसाठी देखील याच पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर आली। मुंबईला पाणी पुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील तानसा धरण सकाळी 8:51 ओव्हरफ्लो झालं। पाण्याची पातळी निर्धारित मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आला। यंदाच्या समाधानकारक पावसामुळे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे। तानसा धरण ओसंडून वाहू लागल्यानं मुंबईच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीनं ही अत्यंत दिलासादायक घडामोड मानली जाते। दरम्यान धरण परिसरातील नागरिकांनी आणि नदीकाठच्या गावांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आले। राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापू लागलंय। विविध ठिकाणी नागरिकांकडून तक्रारी समोर येत असतानाच ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महावितरण कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन छेडलं। ठाण्यातील वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलं। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर नागरिकांना वाढीव वीज बिलं येत असल्याचा दावा करत ही सक्ती तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली। यावेळी मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सरकार आणि महावितरणवर टीका करत स्मार्ट मीटरचा फायदा सामान्य नागरिकांना नसून खासगी कंपन्यांना होत असल्याचा आरोप केलाय। नागरिकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसवू नयेत, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय। माझं स्वतःचं देखील, पण या महिन्यात मला देखील लाईटचं बिल डबल आलेलं आहे। जर कुठल्याही घरात गेलात आणि स्मार्ट मीटर लावल्याच्या नंतर झालं काय, तर ज्याला 2000 रुपये बिल येत होता त्याला 4000 रुपये बिल यायला लागलं, ज्याला 5000 रुपये बिल येत होतं त्याला 10000 रुपये बिल यायला लागलं, ज्याला 10000 रुपये बिल यायचं ज्या व्यापाऱ्याला त्याला 20000 रुपये बिल यायला लागलं। मला कळलं नाही की स्मार्ट मीटरचा अर्थ काय। स्मार्ट म्हणजे काय, तर आमचा फायदा झाला पाहिजे ना, काहीतरी नवीन घेऊन आला, त्या टेक्नॉलॉजीचा लोकांना उपयोग झाला। इथे सरकारला उपयोग होतोय, सरकारच्या नावावर व्यापाऱ्यांना उपयोग होतोय, अदानीला उपयोग होतोय, इतर वीज कंपन्यांना याचा सगळ्याचा उपयोग होतोय, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला याचं नुकसान होतंय। ज्या माणसाला पगार 10000 रुपये त्याला लाईटचं बिल या महिन्यात 10000 रुपये आलेलं आहे। तर मला असं वाटतं की स्मार्ट मीटरला ज्यावेळेला आम्ही विरोध करत होतो यासाठीच करत होतो की एक दिवस हा स्मार्ट मीटर हा लोकांना त्रास देणारा होणार आहे। मला असं वाटतं की या स्मार्ट मीटरमुळे जवळजवळ 3 लाख लोकांनी या सगळ्याच्या विरोधात कंप्लेंट केल्यात आणि ते मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात देखील सांगितलं। जर 3 लाख लोक एखाद्या गोष्टीला तक्रार करत असतील तर काहीतरी चुकीचं घडतंय। मागच्या 15 दिवसापासून रस्त्याने जाताना अनेक लोक आम्हाला सांगत होते, अहो त्या स्मार्ट मीटरचं काहीतरी करा। सो आम्ही आज स्मार्ट मीटर या विरोधात आंदोलन करायला इथे आलेलो आहोत। जर तुम्ही लोकांचं बिल बघाल, आता हे जे कोणी आलेत आमच्या इथे, त्याला 12000 रुपये बिल आले, 2500 रुपये बिल यायचं, आज डायरेक्ट 12000 रुपये बिल आले। चाळीतल्या माणसाला जर 12000 रुपये घराचं बिल येणार असेल, त्यांनी जगायचं कसं, बाकी खायचं काय, लाईट की वीज? तो या सगळ्याचा विरोध करायला आज आम्ही इथे आलेलो आहे। जर हे सगळं बंद झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजून तीव्र आंदोलन करेल। शेवटी हा डायरेक्ट लोकांचा प्रश्न आहे। ज्यांना 10000 रुपये बिल आहे, ज्यांना 10000 रुपये पगार आहे, त्यांना जाऊन विचारा की ते घरी जेवणार आहेत, मुलांची फी भरणार आहेत की लाईटचं बिल भरणार आहेत, की लाईटचं बिल भरण्यासाठी याच्या पुढे लोकांनी काम करायचं आहे की ओव्हर टाइम करायचं याच्या पुढे जाऊन, की लाईटचं बिल आम्हाला भरावं लागेल। बरं, तुम्ही तिथे थांबता का नाही? 1 महिन्याचं लाईटचं बिल भरलं नाही तर डायरेक्ट जाऊन घरामध्ये लाईट कट करताय। ही कुठली माणुसकी आली? ही कुठली माणुसकी आली? तुम्ही न सांगता लोकांचे जर मीटर काढणार असाल, लाईट कापणार असतील तर या सगळ्यांना विरोध होईल। याच्या पुढे जर कोणाच्या घरात जाऊन मीटर कापण्याचा प्रयत्न केला तर जो कोणी तिथे जाईल, जो कोणी अधिकारी तिथे जाईल, त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धडा शिकवेल। खरं तर नियम असा सांगतो की ज्याला लावायचं आहे त्यांनी लावावं ना। सो हे बळजबरी मीटर लावायचं काम काय, टार्गेट दिलं जातं। ही मुलं मला त्या दिवशी येऊन भेटली, जी मीटर लावतात ती मुलं मला काही दिवसापूर्वी येऊन भेटली होती आणि त्याने आम्हाला सांगितलं, अधिकारी आम्हाला टार्गेट देतात की दिवसाला एवढं काम झालंच पाहिजे।
तर अधिकाऱ्यांनी काय कंपन्यांच्या सुपाऱ्या घेतल्यात का टार्गेट द्यायला? तो बळजबरी पण जिथे कुठे लावत असतील तर त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाशी संपर्क साधा. खात्रीने सांगतो की तो मीटर बदलला जाणार नाही, माणूस बदलला जाईल. विजय थलपती जसं त्याच्या राज्यामध्ये करून दाखवलं का वाटतं राज्याचे आपले मुख्यमंत्री हा व्यापारी येतो, हे व्यापार, ही सगळी व्यापारी संघटना आहे. यांना लोकांची काही घेणं देणं. आता एवढी जर लोक महाराष्ट्रभर विरोध, 3 लाख तक्रारी आल्या ते स्वतः म्हणतात. 3 लाख लोक कमी होतात का? माझं मत आहे की या सगळ्या लोकांचा विरोध आहे ना, लोकांना ज्या गोष्टीचा विरोध आहे ती गोष्ट करू नका. बळजबरी आमच्यावर प्रत्येक गोष्ट का लादताय? म्हणजे निवडणुका आल्या की लाडकी बहीण सारखी एखादी योजना आणायची आणि नंतर त्या 1,500 रुपये त्या बाईला द्यायचे आणि लाईटच्या बिलाच्या रूपाने तिच्याकडनं 10,000 रुपये काढायचे. हे कसले भाऊ? हे लुख्खे भाऊ आहेत सगळे. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र होताना दिसतायत. विरोधकांच्या आंदोलनानंतर आता भाजप आमदार अमित साटम यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर गंभीर आरोप केलेत. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप आमदार अमित साटम यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा ताबा घेऊन त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून सुरू असल्याचा आरोप केलाय. राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत त्यांनी हे आंदोलन देशहिताचं नसून राजकीय उद्देशानं वापरलं जात असल्याचा दावा केलाय. राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्याची माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी देखील साटम यांनी केली आहे. भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना काही शक्ती देशाविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटतायत. विविध शहरांमध्ये आंदोलनाची मालिका सुरू असतानाच नांदेडमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये भाजपकडून काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. मात्र भाजप कार्यकर्ते पोहोचण्यापूर्वीच काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं कार्यालयाबाहेर जमले. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत भाजप कार्यकर्त्यांना काँग्रेस कार्यालयाजवळ जाण्यापासून रोखलं. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. सुदैवानं पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. जो भाजप वालों ने आके धरना दिया तो आपने देखा मूल भाजप एक भी नहीं है. ये कांग्रेस के फैक्ट्री से तैयार होके गए वाले और कांग्रेस का ही मलिदा खा के बड़े हुए वाले हैं. जैसा बोलते ना माँ बाप जैसा बच्चे को छोटे से बड़ा करता खिला पिला के, तो कांग्रेस से बड़े वाले हैं. और आज उन्होंने यहाँ आके जो आंदोलन करे, मैं आपके माध्यम से एक ही बात बताता हूँ, उल्टा चोर को टोल कुटाते. तुम जो 22 लाख विद्यार्थियों का नुकसान हुआ इसके ऊपर नहीं बोलेंगे. धर्मेंद्र प्रताप का इस्तीफा मांग रहे इसके ऊपर नहीं बोलेंगे. नरेंद्र मोदी को जवाब नहीं देंगे और आके उल्टा चोर कोतवाल कुटाते, तो बिल्कुल हम ये बर्दाश्त करके नहीं लेंगे. आज हमारे पार्टी कार्यालय पे सभी हमारे पदाधिकारी, सभी जिम्मेदार कांग्रेस पार्टी के सभी पदाधिकारी थे और सुबह से ही उनका जो नाटक चल रहा था हमको पता था. मगर हम भी कांग्रेस, ईमानदार कांग्रेसी और कट्टर कांग्रेसी है, ईंट का जवाब पत्थर से दिया आज उनको. आज दिन भर में कभी भी हम तैयार है बैठे वाले. राज्यात काही भागात मुसळधार पाऊस सुरू असताना काही भागामध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेत. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात याच मुद्द्यावर ठाकरे गटानं आक्रमक आंदोलन केलंय. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात पावसानं खंड दिल्यामुळे खरीप पिकं संकटात आलीत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक आणि शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी तहसील कार्यालयात अधिकारी अनुपस्थित असल्यानं आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नंतर नायब तहसीलदारांना निवेदन देत नुकसानग्रस्त पिकांचे तातडीनं पंचनामे, दुबार पेरणीसाठी मदत, सिंचन, वीज, खत बियाणांची उपलब्धता आणि सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींवरून आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र होत आहेत. भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की काँग्रेसची भूमिका ही मोहब्बत की दुकान असून भाजप कार्यकर्ते आंदोलनासाठी आले तरी त्यांचं फूल देऊन आणि संविधानाची प्रत देऊन भेट देऊन स्वागत करू. सत्तेत असूनही भाजपला राहुल गांधींची भीती वाटत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मनोज जरांगे पाटील यांनी जंतर मंतरवरील आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याचं स्वागत करत संविधानाच्या संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकानं पुढे यावं असं ते म्हणालेत. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत संबंधित पक्ष अधिकृत भूमिका मांडल्यानंतरच भाष्य करणं योग्य ठरेल असंही सपकाळ यांनी स्पष्ट केलंय. भारतातल्या सर्वांनी हीच भूमिका घेतली पाहिजे. ही राहुल गांधींची काँग्रेस पक्षाची भूमिका न राहता भारतातील तमाम नागरिकांची हीच भूमिका असली पाहिजे. तरच आपला देश पुढे जाऊ शकेल, तरच आपल्या देशातली लोकशाही तगू शकेल, तरच आपलं संविधान तरू शकेल. अन्यथा हुकुमशाहीच्या हेकेखोरीच्या नादात या देशामध्ये तानाशाही आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे दुसरा स्वातंत्र्याचा लढा आपल्याला सर्वांना लढला पाहिजे. त्या भेटीबाबत शरद पवारजी आणि त्यांचा पक्ष जेव्हा टिप्पणी करेल त्याबाबत नंतरच त्यावर बोलणं उचित ठरेल. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता विविध स्तरावर उमटत आहेत. राजकीय पक्षानंतर आता विधी क्षेत्रातूनही या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय. साताऱ्यात कराड बार असोसिएशननं सरकार विरोधात आंदोलन छेडले. दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ कराड बार असोसिएशनच्या वतीनं कराड न्यायालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं वकिलांनी सहभागी होत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसंच विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा तसंच आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी केली. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत कराड बार असोसिएशननं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. दिल्लीला जंतर मंतरवरती जो मुलांचा पेपर फुटीच्या प्रश्नावरून संघर्ष चाललेला आहे तो लोकशाहीच्या पद्धतीनं त्यांनी संघर्ष चालू केलेला होता. त्या ठिकाणी लोकशाहीला अनुसरून महात्मा गांधींचं जे होतं उपोषणाचं त्याप्रमाणे संघर्ष सुरू केल्यानंतर सोनम वांगचुक हे जे एक मोठे वैज्ञानिक आहेत ते उपोषणाला बसले. काही जेईईचे विद्यार्थी पण त्या ठिकाणी बसले आणि ते प्रकरणाची तीव्रता वाढायला लागली म्हटल्यानंतर पुन्हा लोकांची त्यामध्ये पाठिंबा वाढला आणि त्यांनी मग 20 जुलैला अधिवेशन सुरू होणार होतं. त्या अधिवेशनाच्या काळी त्यांनी हाक दिली. त्या हाकेला अनुसरून संबंध भारताचे युवक त्या ठिकाणी जमा व्हायला लागले आणि त्या ठिकाणी त्यांनी जो एक मुलांच्या वरती आणि मुलींच्या त्यांनी लहान मुलगा मोठी माणसं याचा कुठेही विचार न करता जो अमानुष लाठीमार केला. त्या लाठीमारामध्ये कित्येक आंदोलनकर्ते त्या ठिकाणी जखमी झाले. हा लाठीमार करणाऱ्याचा आदेश देणारे जे कोण आहेत त्यांच्यावरती कारवाई तर झालीच पाहिजे. आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा घडलेलं नव्हतं. एक न्यायिक प्रश्नासाठी निहत्यारी पद्धतीनं ते मुलांनी आंदोलन करत असताना तो चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही हुकुमशाहीकडे चालणारी वाटचाल आहे हे स्पष्ट या ठिकाणी दिसतं. आणि इथून पुढे या सरकारला केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारांना पण बहुजन समाजातल्या मुलांच्या शिक्षणाची दारं बंद झाली पाहिजे, शिकवू नाही पाहिजे हा एक प्रकारचा इशारा ते देण्याचा प्रयत्न करतं. याकरता त्याचा निषेध म्हणून हा मारहाण लाठीचार्ज केला त्याचा निषेध म्हणून कराड बारमध्ये या ठिकाणी इथं आम्ही एक बैठक आमची वकिलांची झाली. त्या बैठकीमध्ये हा तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला असून या जो आंदोलन चाललेलं आहे त्याला या ठिकाणी आम्ही सर्व वकिलांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि वेळप्रसंगी परिस्थितीनुसार यानंतर जे काही आंदोलनं सुरू होतील त्यामध्ये सहभागी व्हायचं सर्वांनी ठरवलेलं आहे. एवढंच या ठिकाणी भाजपचे काय नेते असतील ते म्हणतायत विद्यार्थ्यांना आतंकवादी आहे असं. कसं आहे माहितीये का की त्यांनी विचार करायला पाहिजे होता. ते गोडसे संस्कृतीमध्ये वाढलेले लोक आहेत आणि गोडसे संस्कृतीमध्ये ते वाढलेले असल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी जे वक्तव्य केलेलं आहे ते अपरिपक्वतेचे वक्तव्य आहे.
दिल्लीतनं जे काही सांगितलं जातं ते ह्यांना पाळावं लागतं आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हे या ठिकाणी बोलतायत. तो त्यांचा दोष आहे. काळ आणि वेळ आल्यानंतर हेच तरुण, ज्या तरुणांना तुम्ही आतंकवादी म्हणतात, तेच त्याला त्या ठिकाणी पुढे उत्तर देते.